आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच अशा एका व्यायामाच्या शोधात असतो नाही का, जो कमीत कमी वेळेत संपूर्ण शरीराला फायदा देईल. पण विचार करा, जर हजारो वर्षांपूर्वीच आपल्या पूर्वजांनी याचा शोध लावला असेल तर. 100 वर्ष निरोगी जगण्याची ही जी प्राचीन इच्छा आहे, तीच आजच्या आपल्या विषयाचा मूळ गाभा आहे. आणि याचं उत्तर आपल्याला आपल्याच एका प्राचीन भारतीय पद्धतीत सापडतं. या प्रवासात आपला वाटाड्या म्हणजे आपला गाईड असणारे हा एक जुना ग्रंथ. हा ग्रंथ सूर्यनमस्काराकडे फक्त काही योगासनं म्हणून नाही, तर शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठीची एक संपूर्ण वैज्ञानिक प्रणाली म्हणून बघतो. चला तर बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सूर्यनमस्कार एक वैज्ञानिक प्रणाली कशी आहे, आपल्या पचनसंस्थेवर म्हणजे आरोग्याच्या मुळावर तिचा काय परिणाम होतो, श्वास आणि रक्ताभिसरणासाठी ती किती महत्त्वाची आहे, आणि हो, पाठीच्या कण्याचं आरोग्य आणि आपला आहार यांचा याच्याशी काय संबंध आहे. तर सगळ्यात आधी सूर्यनमस्कार म्हणजे फक्त काही आसनांचा क्रम नाहीये, त्याहून खूप जास्त आहे. ही एक संपूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे जी आपलं शरीर, आपला श्वास आणि आपलं मन या तिघांना एकत्र आणते. आणि ही गोष्ट फक्त आपल्या पारंपरिक ज्ञानापुरती मर्यादित नाहीये. अगदी 1930 मध्ये पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सुद्धा याच्या परिणामांना वैज्ञानिक मान्यता दिली होती, ज्यामुळे याचं महत्त्व खरंच खूप वाढतं. चला तर सुरुवात करूया आपल्या आरोग्याच्या मुळापासून, म्हणजेच आपल्या पचनसंस्थेपासून. या ग्रंथानुसार आपल्या भौतिक आरोग्य समस्यांचं मूळ हे पोटातच असतं. बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या समस्याच खरं तर पुढे जाऊन मोठ्या आजारांना कारण ठरतात. आणि इथेच सूर्यनमस्कार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण तो या समस्यांना अगदी मुळापासून दूर करायला मदत करतो. आता हे चित्र बघा. हे आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतंय की या शारीरिक हालचालींचा पचनसंस्थेवर थेट कसा परिणाम होतो. आसनांमुळे पोटाचे स्नायू ताणले आणि मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या आतल्या अवयवांना एक प्रकारचा नैसर्गिक मसाज मिळतो आणि त्यांची कार्यक्षमता सुधारते. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यनमस्कारामधली काही विशिष्ट आसनं, जसं की जाणूनासन, हे थेट आपल्या पोटातील एका महत्त्वाच्या मज्जातंतूंच्या केंद्रावर परिणाम करतात. या केंद्राला सोलार प्लेक्सस असं म्हणतात. यामुळे आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्या वाढते. बरं, पचनसंस्थेनंतर आता आपण वळूया श्वसन आणि रक्ताभिसरण प्रणालीकडे. बघूया सूर्यनमस्कार इथे नक्की कसं काम करतो. सूर्यनमस्कारात श्वास घेणं आणि सोडणं ही केवळ एक सामान्य क्रिया नाहीये, तर तो एक शिस्तबद्ध सराव आहे. याचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पूरक म्हणजे पूर्ण श्वास आत घेणं, कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणं, आणि रेचक म्हणजे पूर्णपणे श्वास बाहेर सोडणं. प्रत्येक आसनासोबत या श्वासाचा ताळमेळ साधला जातो. आता एक खूप गंमतशीर गोष्ट बघा. आपण नेहमी श्वास घेण्यावर जास्त लक्ष देतो, बरोबर ना? पण हा ग्रंथ सांगतो की फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी श्वास पूर्णपणे बाहेर सोडणं म्हणजेच रेचक हे जास्त महत्त्वाचं आहे. यामुळे फुफ्फुसातली सगळी अशुद्ध हवा बाहेर फेकली जाते आणि आजारांचा धोका कमी होतो. आणि ह्या अशा नियंत्रित श्वासामुळे काय होतं तर आपलं रक्ताभिसरण सुधारतं, रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हृदयावर कोणताही अतिरिक्त ताण न येता ते अधिक कार्यक्षम बनतं. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीकडे आलो आहोत. आपला पाठीचा कणा, आपली मज्जासंस्था आणि आपलं तारुण्य यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, चला पाहूया. इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे, अ मॅन इज ॲज ओल्ड ॲज ही फील्स, म्हणजे माणसाचं वय त्याच्या भावनांवर अवलंबून असतं. पण खरंच असं आहे का? यावर हा ग्रंथ एक खूप वेगळा आणि महत्त्वाचा विचार मांडतो. तो म्हणतो की आपलं खरं तारुण्य हे आपल्या भावनांवर नाही, तर आपल्या पाठीच्या कण्याच्या लवचिकतेवर अवलंबून आहे. आपला पाठीचा कणा जितका लवचिक तितके आपण तरुण. विचार करा, जेव्हा आपला पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत असतो तेव्हा संपूर्ण मज्जासंस्थेला त्याचा फायदा होतो. मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे आपले विचार स्पष्ट होतात, एकाग्रता सुधारते आणि मानसिक थकवा कमी होतो. पण फक्त व्यायाम करून चालणार नाही, बरोबर? त्याला योग्य इंधनाची म्हणजे योग्य आहाराची जोड मिळायलाच हवी. आणि या ग्रंथात आहाराबद्दलही खूप स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट लक्ष द्या. ग्रंथानुसार आपण जे बाजारातून पांढरं प्रक्रिया केलेलं मीठ आणतो ते शरीरासाठी विषासारखं आहे. याउलट भाज्या आणि धान्यांमध्ये जे नैसर्गिक क्षार असतात, ज्याला इथे सेंद्रिय मीठ म्हटलं आहे, तेच शरीरासाठी पोषक ठरतं. किती सुंदर संकल्पना आहे ही. अमृता अन्न म्हणजे असं अन्न जे अमृतासारखं आहे, जे शरीराला खरी जीवनशक्ती देतं.
आणि या ग्रंथानुसार ताजं दूध आणि फळं हे सर्वोत्तम अमृतान्न मानलं गेलं आहे. याचबरोबर ग्रंथानुसार चहा, कॉफी, तंबाखू यांसारखे उत्तेजक पदार्थ आपल्या मज्जासंस्थेला नुकसान पोचवतात आणि व्यायामातून मिळणारे फायदे कमी करतात. त्यामुळे असे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. तर या सगळ्याचा सार काय? सूर्यनमस्कार हा फक्त एक व्यायाम नाही, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. यामध्ये हालचाल, श्वास आणि आहार या तिन्ही गोष्टींचा एक सुंदर मिलाप आहे, ज्यामुळे एक परिपूर्ण आरोग्य प्रणाली तयार होते. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. आज आपण आरोग्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाय शोधतो आहोत, पण कदाचित सर्वात प्रगत आणि प्रभावी उत्तर आपल्याच या प्राचीन ज्ञानामध्ये तर लपलेलं नसेल, ज्याकडे आपण पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.